हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। 7 आयुष्यभराची। लग्नाला फक्त 3 महिने झाले होते। श्रेया आणि अथर्वचं नातं हळूहळू बहरत होतं। अरेंज मॅरेज असलं तरी दोघं एकमेकांमध्ये आपली जागा शोधण्याचा प्रयत्न करत होते। अथर्व IT कंपनीत काम करत होता। सकाळी लवकर उठून घराबाहेर जायचा, संध्याकाळी थकून परत घरी यायचा। श्रेया गृहिणी होती, ती पूर्ण वेळ घर आणि अथर्वच सांभाळत होती। लग्नाआधी ती एका नामांकित शाळेत शिक्षिका होती, पण सासूबाईंच्या आग्रहाखातर नोकरी सोडली। एक दिवस संध्याकाळी अथर्व घरी आला, चेहरा चिंतेने भरलेला होता। काय झालं? श्रेयाने पाणी देताना विचारलं। कंपनीत डाऊन सिझनिंग चालू आहे, माझं नाव यादीत असू शकतं असं वाटतंय। हे बघ, नोकरी जाते तरी काय झालं, तुझं आरोग्य, तुझं मन शांत असणं माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे। आपण दोघं आहोत ना एकमेकांसोबत। अथर्वकडे पाहून ती हलकं हसली, त्याच्या डोळ्यात पाणी आलं। तुला माहिती आहे का, तू माझ्यासाठी फक्त बायको नाहीस, तू माझी खरी ताकद आहेस। 2 आठवड्यांनी अथर्वची नोकरी खरंच गेली। घराचं तणावाचं वातावरण होतं, पण श्रेयाने अजिबात हार मानली नाही। तिने जुनी ओळख काढून शाळेत पुन्हा नोकरीसाठी अर्ज केला। काही दिवसातच तिची नेमणूक झाली। एका संध्याकाळी श्रेया घरात शाळेचं काम करत होती। अथर्व तिच्याकडे पाहत म्हणाला होता। काय झालं? तिने विचारलं। माझ्या हार्दिक अपयशात सुद्धा जेव्हा तू माझ्यासोबत उभी होतीस तेव्हाच मला कळालं की खरी साथ म्हणजे काय असते। ती फक्त हसली, त्याच्या हातात हात ठेवला। आज 1 वर्ष झालं लग्नाला। दोघं एका छोट्याशा कॅफेमध्ये केक कापत होते। तुला काही गिफ्ट हवं आहे का? अथर्वने विचारलं। श्रेयाने डोळ्यात पाणी आणत उत्तर दिलं, माझ्यासाठी तूच गिफ्ट आहेस, जो प्रत्येक कठीण क्षणी माझ्या सोबत असतो। खरं नातं तेच जे अडचणींच्या वेळी घट्ट उभं राहतं। 2 वर्ष उलटून गेले। श्रेया आणि अथर्वचं नातं आता अधिक मजबूत झालं होतं। या 2 वर्षात त्यांनी एकमेकांचे राग, दुःख, अपेक्षा आणि स्वप्न जवळून ओळखली होती। श्रेया आता शाळेची सिनियर टीचर झाली होती आणि अथर्वनेही पुन्हा एक नवी सुरुवात केली होती। त्याने स्वतःचा छोटासा स्टार्टअप सुरू केला होता। शुभ बातमी म्हणजे श्रेया गरोदर होती। एका सकाळी अथर्व तिला हॉस्पिटलला घेऊन गेला। रुटीन सोनोग्राफी होती। डॉक्टरांनी स्क्रीनवर बोट ठेवलं, इथे बघा तुमचं बाळ। श्रेयाच्या डोळ्यात चटकन पाणी आलं। ती अथर्वकडे पाहून म्हणाली, हे बघ, आपलं स्वप्न हळूहळू खरं होतंय। अथर्वने तिचा हात हातात घेतला। हे स्वप्न फक्त तुझ्यामुळे शक्य झालं आहे। गर्भधारणा काळात श्रेयाला थोडंसं कमकुवत वाटायला लागलं। तिला थोडा रेस्ट घ्यावा लागला, शाळा थांबवावी लागली। आता सगळी जबाबदारी अथर्ववर आली होती, व्यवसाय सांभाळणं आणि घरी श्रेयाची काळजी घेणं, दोन्हीही। पण त्याने कधी तक्रार केली नाही। तो रात्री उशिरा घरी यायचा, श्रेयासाठी सूप बनवायचा, तिच्या आवडीच्या गोष्टी वाचून दाखवायचा। बाळाचा जन्म, शेवटी तो दिवस आला। श्रेयाने एका गोंडस मुलीला जन्म दिला, स्वरा। बाळाला पहिल्यांदा हातात घेताना अथर्व स्वतःला थांबवू शकला नाही। त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। हे आपल्या प्रेमाचं फळ आहे, तो म्हणाला। श्रेयाने थकलेली पण आनंदी आवाजात उत्तर दिलं, आपली स्वरा, आपली पुन्हा एक नवी सुरुवात। रविवारची सकाळ होती। स्वरा अंगणात खेळत होती। श्रेया एका झाडाखाली पुस्तक वाचत बसली आहे आणि अथर्व तिच्यासाठी कॉफी घेऊन येतो। हे बघ तुझी सकाळची कॉफी आणि हे बघ आपली सकाळची खुशाली, ती स्वराकडे पोट दाखवून म्हणते। दोघं शांतपणे एकमेकांकडे पाहतात, काही न बोलता खूप काही सांगतात। नातं फक्त लग्नाच्या विधीनंतर सुरू होतं असं नाही, ते दररोज एकमेकांसाठी केलेल्या लहानशा प्रयत्नातून टिकतं, वाढतं आणि पूर्ण होतं। 10 वर्षानंतर स्वरा आता 10 वर्षाची झाली होती। ती हुशार, संवेदनशील आणि थोडीशी हट्टी मुलगी होती। शाळेत पहिल्या क्रमांकावर, पण मनात एक वेगळीच कल्पनाशक्ती होती। तिचं एकच स्वप्न होतं, चित्रकार बनायचं।
श्रेयाने तिला शिस्त दिली होती, वेळेवर अभ्यास, मर्यादित मोबाईल आणि योग्य वागणूक. तर अथर्वने तिच्या कल्पनाशक्तीला पंख दिले. दर रविवारी तिला म्युझियम, आर्ट गॅलरी, चित्रकला वर्गाला घेऊन जात असे. एका संध्याकाळी स्वरा डावीकडे पुस्तक घेऊन बसलेली. ती रडत होती. अथर्व आणि श्रेया दोघंही चिंतेत तिच्याजवळ गेले. स्वरा, काय झालं ग? आई बाबा, माझ्या स्पर्धेत मला निवडलं नाही. मी खूप मेहनत घेतली होती. अथर्व तिला जवळ घेतो आणि म्हणतो, स्वरा, हरायचं म्हणजे संपणं नाही ग. खरा कलाकार कधीच थांबत नाही. तो पुन्हा उठतो, पुन्हा रंग चितारतो. श्रेयाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत सांगितलं, मुलीचा आत्मविश्वास म्हणजे आईबाबांची जबाबदारी असते. तू आम्हाला गर्वाने उभं राहायला शिकवत आहेस. स्वराच्या डोळ्यात चमक आली. ती पुन्हा पेन्सिल हातात घेते आणि म्हणते, मी हार मानणार नाही. स्वराची प्रगती. 2 वर्षांनी स्वराने राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं. तिचं चित्र होतं एका आईबाबांनी मुलीला आकाशात उडायला पंख देणारा. त्या चित्राचं नाव होतं 7 आयुष्यभराची. त्याच दिवशी एका मुलाखतीत तिला विचारलं गेलं, तुला इतकी प्रेरणा कुठून मिळाली? स्वराने हसत उत्तर दिलं, आईने मला शिस्त दिली, बाबांनी मला स्वप्न दिली आणि दोघांनीही मला उभं राहायला शिकवलं. एक संध्याकाळी श्रेया आणि अथर्व दोघंही अंगणात शांत बसले होते. हातात स्वराचं सुवर्णपदक आणि तिचं बालपणीचं एक चित्र. अथर्व म्हणतो, आपल्या नात्यातून जन्मलेली एक कलाकार. ती केवळ आमची मुलगी नाही, ती आमचं आयुष्य आहे. श्रेयाने त्याच्याकडे पाहिलं आणि तू माझ्या आयुष्याचं सुंदर चित्र आहेस. दोघंही गालातल्या गालात हसले आणि घरच्या अंगणात स्वरा रंगकाम करत होती. आयुष्याचं एक नवं चित्र तयार करत होती. एक चांगलं नातं हे केवळ जोडीदारापुरतं मर्यादित नसतं, तर ते पुढच्या पिढीला आकार देत असतं, मूल्य देतं आणि जगण्यात अर्थ निर्माण करतं. 10 वर्षानंतर स्वरा आता 20 वर्षांची झाली होती. ती एका नामांकित आर्ट कॉलेजमध्ये शिकवत होती. तिची चित्रकला आता फक्त कागदापुरती नव्हती, तर जगभर ऑनलाईन प्रदर्शनात झळकत होती. आई श्रेया आता स्कूलच्या मुख्याध्यापिका झाली होती आणि अथर्वचं स्टार्टअप आता एक मोठी कंपनी बनली होती. सर्व काही व्यवस्थित चाललेलं. पण मग आयुष्याने एक नवं वळण घेतलं. कॉलेजमध्ये स्वराची मैत्री झाली अर्जुन नावाच्या एका मध्यमवर्गीय साध्या स्वभावाच्या फोटोग्राफरशी. तो खूप समजदार, स्वप्नाळू आणि कलावंत होता. दोघांचं एकमेकांवरती प्रेम बसलं. सुरुवातीला फक्त एकत्र प्रोजेक्ट्स करत होते. ती मैत्री हळूहळू प्रेमात बदलली. एक दिवस त्याने स्वराने आईवडिलांसमोर धीर करून सांगितलं, आई बाबा, मला अर्जुन आवडतो. मी त्याच्यासोबत लग्न करायचं ठरवलं आहे. अथर्व शांत झाला. श्रेया विचारात पडली. अर्जुन चांगला मुलगा होता, पण तो आर्थिकदृष्ट्या खूप मागे होता आणि समाजानेही कलाकार जोड्यांबाबत अजूनही फार आदराने बघणं शिकलेलं नव्हतं. श्रेयाचा मनातला संघर्ष. ती रात्री झोपेच्या आधी अथर्वशी बोलली, आपण जेव्हा लग्न केलं तेव्हा मला किती स्वप्न होती, पण मी सगळे मागे टाकून घर स्वीकारलं. आता आपली मुलगी तिचं स्वप्न निवडतीये, आपल्याला थांबवायचं का? अथर्व हसून म्हणाला, तिच्या पंखांना आपणच आकार दिला. आता उडताना तिला रोखायचं म्हणजे आपल्या संस्कारांवर अविश्वास ठेवणं. मुलीच्या प्रेमाचा स्वीकार. अथर्व आणि श्रेयाने अर्जुनला घरी बोलवलं. त्याच्याशी शांतपणे संवाद साधला. अर्जुन म्हणाला, माझ्याकडे संपत्ती नाही, पण तिच्या स्वप्नांची किंमत मला माहीत आहे. मी तिचं आयुष्य सोन्यासारखं जपेन. शेवटी दोघं तयार झाले. एक साधं प्रेमळ लग्न झालं. स्वराने स्वतःच्या पायावर उभं राहत एक स्वतंत्र आयुष्य सुरू केलं. अर्जुनच्या हातात हात घालून काही वर्षांनी स्वरा आणि अर्जुन दोघं मिळून एक आर्ट आणि फोटोग्राफी स्टुडिओ सुरू करतात. नाव ठेवलं जातं 7 कला आयुष्यभराची. उद्घाटनाच्या दिवशी श्रेया आणि अथर्व दोघेही तिथे जातात. स्टेजवर त्यांना विशेष मान देण्यात येतो. स्वरा माईक हातात घेते आणि म्हणते, माझ्या यशामागे माझं शिक्षण, माझं प्रेम आणि सगळ्यात जास्त माझे आईबाबा आहेत. त्यांनी फक्त हात दिला नाही, तर पंख दिले आणि स्वाभिमानाने उडायलाही शिकवलं. अथर्व आणि श्रेयाच्या डोळ्यात पाणी तरळलं. त्या गर्दीत शांततेही एक गूढ समाधान असतं. पालकत्व म्हणजे केवळ बाळ घडवणं नाही, ते स्वप्न पेरणं, विश्वास सिंचन करणं आणि मुलांचा स्वाभिमान उभं करणं असतं. 5 वर्षांनी स्वरा आणि अर्जुनचं जीवन
समृद्ध झालं होतं. त्यांचा सात स्टुडिओ आता केवळ एक व्यवसाय नव्हता, तर कलाकारांसाठी एक हक्काचं व्यासपीठ झालं होतं. देशभरातून लोक इथे येत होते, शिकत होते आणि स्वतःचं स्वप्न उभारायचा आत्मविश्वास मिळत होता. स्वरा आता आई झाली होती. तिच्या मुलीचं नाव होतं संविता. श्रेया आणि अथर्व यांच्या दोघांच्या नात्यातलं सार त्या छोट्या संविताच्या डोळ्यात स्वरा आपल्या बालपणीचा उमाळा पाहत होती. त्या दिवशी श्रेयाचं वय 60च्या घरात गेलं होतं. अथर्व यात अधिक शांत आणि तत्त्वज्ञानी झाला होता. संध्याकाळी चौघं अथर्व, श्रेया, स्वरा आणि अर्जुन एकत्र गच्चीवर बसले होते. संविता खेळत होती. अथर्व म्हणाला, स्वरा, तुला माहिती आहे का, तू आमचं स्वप्न पूर्ण केलं आहेस. तू आमची गुंतवणूक नाहीस, तू आमचं आयुष्य आहेस. श्रेयाने स्वराच्या डोक्यावरून हात फिरवला. आई होणं म्हणजे फक्त बाळाला जन्म देणं नाही, आपण त्याला माणूस बनवतो आणि तू हे करत आहेस अत्यंत सुंदर पद्धतीने. स्वराच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागली. ती दोघांच्या पाया पडली. तुमच्यापुढेच मी स्वरा आहे, तुमच्याशिवाय काहीच नाही. संविता एका कागदावर चित्र काढत होती. एक चित्र ज्यात आजी, आजोबा, आई, बाबा आणि ती सगळे हातात हात घालून उभे होते. त्या चित्राखाली लिहिलं होतं, 7 आयुष्यभराची. त्या चित्राकडे पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटलं. शेवटचा अर्थपूर्ण संदेश. कधीकधी नात्यांचं खरं यश हे पुढच्या पिढीच्या चेहऱ्यावर उमटलेल्या हास्यात असतं. आणि जेव्हा कळतं आपण काहीतरी खरंच सुंदर जगलो. फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.